त्यांचे फोन पुसायचे. 8च्या नंतर शॉप लाईनमधले फ्लोअर पुसायचे. दुकानामधले फोन कधी पुसायचे तर ज्यावेळेला गिरायकांची गर्दी नसते. घरगुती फोन कधी पुसायचे, वडील कामाला गेलेत, मुलं शाळेत गेलेत आणि दुपारी झोपेची वेळ झाली नाही, अशा वेळेत जाऊन घरातले फोन पुसायचे. हे टाईम मॅनेजमेंट मला वर्तमानपत्र लाईनने मिळालं होतं. आणि मग आम्ही आठवड्यातनं एकदा मी तुमच्या घरी आलो, समजा दर सोमवारी तुमचा फोन पुसणार, असे महिन्यातनं 4 सोमवारी तुमचे फोन पुसले की मला 3 रुपये मिळायचे. रोजचे 150 फोन मी पुसायचो. कारण ऑइल इंजिनला 50 फोन, हॉटेल ब्ल्यू डायमंडमध्ये 60 फोन, महाराष्ट्र बँकेत कुठे 5 फोन, एखाद्या घरातला 1 फोन. आणि सोमवार ते रविवार 7 दिवस आम्ही फोन पुसायचो. सकाळ ते संध्याकाळ 7पर्यंत सायकलवर पुण्यापासून चिंचवडपर्यंत फोन पुसताना 150 फोन पुसून झाल्यावर मित्रांनो, सरासरी व्यवसाय माझा 80 रुपयाचा रोजचा टर्नओव्हर व्हायचा. 80 रुपयाचा 80 रुपयाचा टर्नओव्हर, महिन्याचा टर्नओव्हर जवळजवळ 2400 रुपयाचा व्हायचा. सगळी लेबर ओरिएंटेड लाईन. याच्यामध्ये कष्ट हे मेन, भांडवल काय म्हणजे तुमचं वस्तूची किंमत कमी. त्या 2400 रुपयामध्ये 1970 सालची गोष्ट सांगतो तुम्हाला. 2400 रुपयामध्ये मला प्रॉफिट व्हायचा 1500 रुपये. किती 1500? तुम्ही म्हणाल 1500 म्हणजे काय? मित्रांनो, SY.BComला होतो, TY.BCom झालो असतो, नक्कीच कारकून म्हणूनच लागलो असतो. जरी मी सदाशिव पेठेत राहिलो नसतो, TY.BCom झाल्यानं त्या काळाला काय होणार, IT नव्हतं त्यावेळेला. त्यावेळेला महाराष्ट्र बँकेतल्या कोणी तुम्ही खात्री करून घ्या, इथे सिनियर लोक आहेत, कारकुनाचा पगार 210 रुपये होता 70 साली. साहेबाचा पगार 450 होता, जास्तीत जास्त 800 रुपये पगार होता. अरे आपण अजून BCom व्हायचं आहे, सायकलवर छान कष्ट करतो, असा मस्त बारीक होतो सायकलवर, आता बिल्डर झाल्यामुळे जरा जाड झालो आहे, सायकलवर असा छान कष्ट करतो आहे आणि तुम्हाला 1500 ते 1600 मिळतात. माझ्या आयुष्यातला मला वेगळा बिझनेस मिळाला. आता प्रश्न आला कॉलेजचा. MS कॉलेजला आम्ही एक कावळ्याची अंत्ययात्रा काढल्यामुळे आम्ही रस्टिकेट केलेलं, परत ते आम्हाला घेत होते. पण त्या काळी तुमच्या कॉलेजचा नियम काय माहीत नाही, पुण्यातल्या कॉलेजला 0 ॲब्सेंटी पण चालते सध्या. 70% कॉलेजला हजर नाही राहिलं तर परीक्षेचा फॉर्म नाही मिळायचा विद्यापीठाचा आम्हाला. आता एक्सटर्नल बसावं तर आईवडिलांना वाईट वाटेल. ते आधी म्हणाल तुला कोण हा उद्योग करायला सांगते, तुला कोणी बिझनेस करायला सांगितलं, बामणांनी कधी बिझनेस केला का बाबा, बिझनेसमध्ये पडायचं म्हणजे पडतात, नापास होतात, तू कशाला बिझनेसमध्ये पडतो. त्यामुळे त्यांचा विरोध असणं स्वाभाविक होतं. आता त्यांना मी कसं सांगू की मी लग्न केलं आहे, मी बिझनेस करतो आहे, मला एक्सटर्नल बसायचं आहे. मग त्या काळाला आपाप मार्ग सुचला. नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सचे व्हाईस प्रिन्सिपल त्यावेळेचे वसंत कृष्णाचे नुलकर, प्रिन्सिपल VK नुलकर होते. आणि ते विद्यार्थ्यात एवढे प्रिय होते, लोकप्रिय होते की सगळ्या पुण्याभर त्यांची कीर्ती होती. मी सरांच्याकडे गेलो, सर मी असं DS कुलकर्णी, मी प्रामाणिकपणे सांगितलं काय काय उद्योग केले, लग्न केलं आहे आणि हा मी बिझनेस सुरू केला आहे आणि माझ्या आईवडिलांना चालणार नाही, मी एक्सटर्नल बसलेलं, मला तुमच्या कॉलेजला ॲडमिशन द्या. देतो म्हणाले, पण मी एकाही पिरियडला बसणार नाही तुमच्या. ते म्हणले का? म्हणलं मला सकाळी 7 फोन पुसायचे असतात, मी कसं काय पिरियडला बसणार. बरं म्हणाले बसू नको, पण एका अटीवर. ते मी म्हणलं काय? किती वाजता फोन पुसून संपतात? संध्याकाळी 7ला. रोज रात्री 8ला माझ्या घरी अभ्यासाला यायचं, हे मंजूर असेल तर या. असे सर होते त्यावेळेला. मी सरांच्या सगळ्या अटी मान्य केल्या. सरांनी मला व्यवसाय शिकायला सुरुवात केली. सर म्हणलं मला इंग्लिश लिटरेचर बनवून द्या. ए टेलिस्मेल नाव आम्ही दिलं. ए सर्व्हिस विथ टेलिस्मेल ट्रीट्स युअर फोन वेल. ए सेंटेड पीपल. त्यावेळेला वॉन्सन कंपनीची आताची थर्मॅक्सची कंपनी, ती त्यांच्या नावाच्या खाली हीटेड पीपल द्यायचे, ते उष्णतेचे काम करायचे म्हणून. मग त्याच्यानं मी स्लोगन घेतली आहे सेंटेड पीपल. आणि माझं बिलबुक आणि माझा टेलिस्मेलचा व्यवसाय सरांना सुरू केला. सरांकडे मी गेलो, सर आता मला भांडवल कमी पडते, 500 रुपये मला भांडवल द्याल का? सर म्हणले नक्की देईल, मी श्रीमंत आहे, DS, माझं बँक ऑफ इंग्लंडमध्ये खातं आहे, नागनाथपरापाशी सुंदर घर आहे त्यांचा, मोठा माणूस आहे तो. पण म्हणले मी नाही देणार तुला. का? ते म्हणले चल तुला मी बँकेत चल माझ्याबरोबर. ते माझ्यावर स्वतः बँकेत आले. मला मॅच्युरिटी कमी, माझ्या हातात सायकल त्यांच्या घरापाशी ठेवून रिक्षा करायचे सोडून मी सायकल हातात घेऊन आणि ते माझ्यावर चालत बँक ऑफ महाराष्ट्र नवी पेठ शाखेत आम्ही गेलो. तिथे मामा काणे नावाचे एजंट होते. मामा काणे आता वारले. मामा काणेंची बहीण म्हणजे अविनाश भोसलेंची बायको. तुम्हाला रेफरन्स एवढ्या करता तर त्या सगळ्यांना सत्य स्टोरी माहिती आहे. आणि मामा काणेंकडनं त्यांनी मला माझ्या आयुष्यातलं पहिलं भांडवल मिळवून दिलं 500 रुपये. 70 रुपयावरनं 500 रुपयावर आलं. 500 रुपये बँकेने मला कॅपिटल दिलं. सर म्हणले DS या बँकेचे पैसे व्याजासकट वेळेत परत करायचे, कॉलेजचं आणि माझं दोघांची अब्रू वाचवायची, नाव खराब होऊन द्यायचं नाही. आणि मग बघ तू जर या बँकेचा विश्वास संपादन केला, यांचे 500 वेळेत परत केले तर तुला एक दिवशी बँक 5 लाख रुपये देईल. आज सरांचे शब्द एवढे खरे ठरले. मी त्या बँकेचा विश्वास संपादन केला, 500 रुपये त्यांचे वेळेत परत केले. बँकेने 5 लाख नाही मित्रांनो, आज मला किती मागाल तेवढे कमी मिळत आहेत. आज माझ्याकडे बँका लाईन लावून आहेत. आज माझ्याकडे मला अभिमान आहे कर्जाचा, माझ्याकडे 550 कोटी रुपये आहेत बँकेने दिलेले. 12 बँका देत आहेत. कशा देतात बँका तुम्हाला? तुम्ही कुठल्याही बँकेत जा, तुमचं नेटवर्क काय, तुमचं बॅलन्स शीट काय,
असे प्रश्न विचारून तुम्हाला बेजार करतात. जर तुमचं ट्रॅक रेकॉर्ड कष्टातलं असेल, तुमचं ट्रॅक रेकॉर्ड 70 सालापासून आज 2012 सालापर्यंत, मी कायम बँकांकडे जातो आणि अजून एक गुरुमंत्र सांगतो तुम्हाला. मी बँका शक्यतो नाही, इथं कोणी कोऑपरेटिव्हवाले असेल तर थोडं माफ करा, छोटं कर्ज असेल तर तुम्ही कोऑपरेटिव्ह जा, नॅशनलाइज बँकेतच जातो. आज मला अमेरिकेतल्या 2 बँका, जपानची 1 बँक आणि भारतातल्या 9 बँका एवढ्या मागे उभे राहतात. का? 70 साली घेतलेले 500 रुपये या मुलाने त्यावेळेला परत केले. हा ट्रॅक रेकॉर्ड तयार होतं आयुष्यामध्ये. जर मी कोऑपरेटिव्ह बँकेत गेलो तर त्यांची लिमिट आहे, ते तुम्हाला किती देणार? एक लिमिट असते प्रत्येक गोष्टीला. अर्थात 550 कोटी कर्ज असेल तर 4000 कोटीची प्रॉपर्टी हे वेगळं, पण कर्जाला लाजायचं नसतं आणि कर्ज अभिमानाने सांगायला पाहिजे. आम्ही मराठी माणसं झालं कर्ज सांगतच नाही, असलं तरी लपून ठेवतं. जर तुम्हाला पुढे यायचं असेल, जसं मी सांगितलं की माझं प्रेम जमलं, मी लग्न केलं, माझ्यावर कर्ज आहे, तुम्ही ट्रान्सपरन्सी ठेवा, मग बघा कसं यश मिळतं तुम्हाला. कारण की हा माणूस खरं तेच बोलतो. आणि मला देवाने एक चांगला शाप दिला नका म्हणून, चांगलं वरदान दिलं. माझे काही लक्षात राहत नाही. काही लक्षात राहत नसल्यामुळे मग फक्त आयुष्यभर मी खरं आणि खरंच बोलतो. थापा कोण मारू शकतो? ज्याची मेमरी चांगली तोच थापा मारेल ना, नाही तर पकडलं जाईल ना. तर मला सत्य बोलण्याचा कायम फायदा होता. जे आठवावंच लागत नाही काही आपल्याला काय बोलायचं, जे इथनं इथं ते बोलतो. अशा प्रकारे माझा टेलिस्मेलचा बिझनेस सरांनी सुंदर सुरू करून दिला आणि मग रोजचे फोन पुणे, मुंबई असे सुरू केले. टेलिस्मेलच्या बिझनेसने मला 3-4 गोष्टी चांगल्या शिकवल्या, त्या मी तुम्हाला सांगतो. टेलिस्मेलच्या बिझनेसमध्ये बिझनेस करता करता अजून एक बिझनेस मला मिळाला, तुम्हाला सांगतो. लक्ष्मी रोडची दुकान आहेत. त्यावेळच्या ज्या पाट्या होत्या ना, त्या लाकडी अक्षर किंवा ॲल्युमिनियमचे अक्षरं असायचे. आणि त्या पाट्या तुम्ही आजही बघा, दसऱ्याला जर झेंडूची माळ घातली आपण घराला किंवा दुकानाच्या पाठीला, पुढे महिना आपण काढत नाही, ती वाळून जाते. तरी मी त्या लक्ष्मी रोडच्या दुकानात फोन पुसायचा, शेठजी तुम्ही कुबेराचे अवतार, लक्ष्मी किती पाणी भरताय, हे आपाप सुचतं तुम्हाला. आणि तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी मस्का लावाच लागतो. तुमचा बोर्ड आहे ना, तर उद्या सोमवारी दुकान बंद, धुवून देऊ का? किती घेणार? सर द्या ना शेठजी 10 रुपये. 10 रुपये खूप होतात. बरं काय द्याल ते सर, काय द्याल ते. अशा प्रकारे सोमवारी आम्ही दुकानाच्या पाट्या धुवायचं. काय करायचं? एक सायकल घ्यायचो भाड्याने, एक पोरगा घ्यायचो मी बरोबर, मागे लाकडी घोडा, पुढे प्लॅस्टिकची बादली, एक ते डस्टर पुसायचं. आमच्या त्या दुकानात, प्रत्येक लक्ष्मीच्या दुकानामध्ये पुढे दुकान आहे आणि मागे वाडा आहे, पाणी तिथंच असायचं. आणि दिवसभरात सोमवारी 20 माझे पाट्या धुवून व्हायच्या. आणि 20 पाट्या धुवून होताना त्याचा साधारणतः कोणी 5 रुपये 6 रुपये 100-125 मिळायचे. ते 70-71ची गोष्ट आहे. भांडवल काय? मी भाड्याने सायकल घ्यायचं, पोऱ्याला 5 रुपये द्यायचो, पाणी फुकट, एक बादली आणि डस्टर. असे छोटे छोटे व्यवसाय मला बिनभांडवलाचे आपाप गरजेतून, आपाप त्या याच्यातनं काम बघता बघता सुचत गेले आणि सुरुवात झाली. पुढे टेलिस्मेलचा बिझनेस माझा जोरात सुरू झाला. माझ्याकडे बँक ऑफ इंडिया सोडली तर सगळ्या बँका होत्या, माझ्याकडे टेल्को सोडले तर सगळ्या पुण्याच्या फॅक्टऱ्या होत्या, कामाला मुलं ठेवली. अशा प्रकारे तो बिझनेस वाढता वाढता त्या बिझनेसमधून वसुली कशी करायची ते शिकलो. एक डॉक्टर होते, डॉक्टरांचं घरचा मी फोन पुसायचो. महिन्याचे 3 रुपये 6 महिन्याचं बिल थकलेलं, त्यांनी थकवलेलं नाही. डॉक्टरांचे बिल वसूल करत जायचं तर संडेला जायला पाहिजे, मला संडेलाही काम असायचं. आणि आज जाऊ उद्या जाऊ असं करत राहिलं. त्यांचा नवी पेठेमध्ये छान बंगला होता आणि मी त्यांचा घरचा फोन तर पुसायचो. मी एका रविवारी म्हटलं आज नाही, आज डॉक्टरांचे 6 महिने झाले, आपल्याला बिल घ्यायला पाहिजे. मी त्यांच्याकडे गेलो आणि बिल घ्यायला गेलो आणि बेल वाजवली. नोकरांनी दार उघडलं. तो मला ओळखत होता फोन पुसणारा. तो म्हटलं आज कसा काय आला? नाही म्हटलं डॉक्टरांना मला भेटायचं आहे. जा म्हणाले. कारण इथं घरातलाच त्यांचा मी पाठ होतो दर आठवड्याला फोन पुसल्यामुळे. घराच्या मागे हिरवळ होती, हिरवळीत डॉक्टर बसले होते, त्यांचे 4 मित्र बसले होते, गप्पा चालल्या होत्या. आणि मी नेमका गेलो समोर. माझ्या लक्षात आलं काहीतरी चुकतोय आपण, पण मागे वळायचं काही अक्कल येईना. मला त्यांनी गेले म्हणजे काय आहे जोरात विचारलं. म्हणलं काही नाही मला टेलिफोन. अरे टेलिफोन काय? म्हणलं टेलिफोन आपला पुसतो ना, त्याचं बिल घ्यायला आलं आहे. बिल घ्यायला आलं आहे? किती बिल आहे? म्हणलं 6 महिन्याचं आहे. 6 महिन्याचं बिल आहे म्हणजे किती? 18 रुपये. 18 रुपये बिल आहे. आता ते चिडत चाललं आहे. मी खरं तर पाय लावून पळून जायला पाहिजे, पण मी पण गडबडलो आणि मी तिथं तेच विचारत बसलो. मग त्यांनी मला विचारलं 100ची नोट सुट्टी आहे का? रागाने विचारलं. म्हणलं आहे. मग ते उठले, खिशात बघितलं काही नव्हते, ते घरात गेले. त्यांनी मला पैसे आणून दिले, माझ्या थोबडावर पैसे फेकले. मला म्हणले उद्यापासून यायचं नाही, मूर्ख मुलगा असतो, या भाषेत त्यांनी मित्रांनी देखत सांगितलं. गेलो. मला कळलं चुकलेलं. त्यांनी त्याच्यापुढे 1 महिन्याने माझ्या बँकेच्या मॅनेजरला सांगितलं की या पोराला अक्कल कशी नाही. एक तर 4 मित्र बसलेला आहे, त्यावेळेला पैसे मागायला येऊ नये एवढा कॉमन सेन्स पाळायला पाहिजे होता की आम्ही गप्पा मारत बसलो. बरं आला तर आल्यावर मी जेव्हा रागात विचारलं काय आहे, तर टेलिफोनचं बिल असं सांगितलं. बरं हे सांगितलं हे मला मान्य आहे. त्याच्यापुढे त्यांनी हे कशाला सांगायचं की 6 महिन्याचं आहे. मित्रांच्या समोर माझी अब्रू का राहिली की 6 महिन्याचा फोन पुसणाऱ्याचा बिल देत नाही. बरं पुढे 18 रुपये सांगितलं, म्हणजे छोटी अमाऊंट हे देऊ शकत नाही. म्हणजे 6 महिन्याचं बिल असंही नाही की 400-500 रुपये आहे म्हणत, त्या काळचे ते मोठे होते. आणि जेव्हा मी जोरात विचारलं, पुणेरी माणसाला कळतं चहा घेणार का? म्हणलं की नाही म्हणायचं असतं. आणि या मूर्खाला कळत नाही की 100ची नोट सुट्टी आहे म्हणाला.
सुट्टी नसता म्हणाला उद्या येतो म्हणाला असं काय बिघडलं असतं. त्या दिवसापासनं वसुलीला त्या समोरच्या माणसाचा मूड कसाचा हे शिकायला लागलं. माझ्या आयुष्यात आता मी कधी उधारी माझ्याकडे राहत नाही की कशा प्रकारे आपल्याला वस्तू घ्यायच्या वसुली करायची हे शिकायला मिळालं. टेलिस्मॅनच्या बिझनेसने मला असंख्य गोष्टी शिकवल्या मित्रांनो. मला मी हॉटेल ब्ल्यू डायमंडला फोन पुसायचो. हा टाय कसा घालायला लागला ते तुम्हाला शिकवतो. हॉटेल ब्ल्यू डायमंडला फोन पुसायला जायचो. प्रभाकर पंत किर्लोस्कर त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, एस एल किर्लोस्करांचे बंधू. आणि त्यांनी मला सांगितलं मुंबईला जाणार का फोन पुसायला. म्हटलं मुंबईला ऑलरेडी माझा मी व्यवसाय सुरू केला, मी डेक्कन किनी मुंबईला जातो आणि येतो टेलिफोन पुसून. मला म्हणले मग ताजचे फोन पुसणार का, ताजमहल हॉटेलचे. म्हटलं का नाही. त्यांनी मला लेटर दिलं, चिठ्ठी दिली इंग्लिशमध्ये ताजमहलचे फोन पुसायला. मी गेलो मुंबईला. ताजमहलच्या बाहेर त्या वॉचमनला बॅगेतनं कौतुकाने मी माझं लेटर काढून दाखवलं. तर ते वॉचमन सरदार जे होता त्याला काय ते इंग्लिश वाचता येणार, तो बाहेरचा जो असतो तो. त्याला वाटलं मी काहीतरी नोकरी मागायला आलो आहे. त्यांनी मला तिथे दंड आपटून जाओ यार ऐसे कोई नाही आते, कोई साहब नाही इधर, तुम्ही कोई इधर से निकल जाओ. त्यांनी मला बाहेर पाठवलं. मला कळलं आपण चूक केली. डायरेक्ट घुसलो असतं तर काही झालं नसतं. मग मी आलो परत किर्लोस्करांच्याकडे. सर म्हणलं तुम्ही मला दिली चिठ्ठी पण माझ्या अवताराकडे बघून त्यांनी मला सोडलं नाही. कसा अवतार होता. वाडिया कॉलेजचं भूत अजून उतरलं नव्हतं. बेल बॉटमची पॅन्ट होती, वरती हाफ बुश शर्ट होता, पायात रबरी स्लीपर होती, हातामध्ये चामड्याची बॅग होती. आता तो ताजमहलवाला मला आणि शेवटी मी त्याला रुबाबात मूर्खासारखं पत्र दाखवतो इंग्लिशमध्ये. डायरेक्ट आत गेलं असतं ते निदान त्या रिसेप्शनला दाखवून त्यांनी मला काहीतरी मदत केली असते. किर्लोस्कर म्हणाले तुझी चूक कळली ना. हो म्हणला. त्यांनी मला 100ची नोट खिशातनं काढून दिली. आजपासून बेल बॉटम नाही, रेग्युलर पॅन्ट, पूर्ण शर्ट घालायचा आणि गळ्यामध्ये टाय अडकवायचा, पायात बूट घालायचे. 1972ची काहीतरी गोष्ट असेल मित्रांनो. तेव्हापासून सायकलवर टाय घेऊन मी बॅग घेऊन फोन पुसायला जायचो. लोक हसायचे पण मी माझ्या टायला नाही हसलो. तेव्हापासून पुढे स्कूटरवर टाय घालत राहिलो. जसं मेडिकल ट्रीटमेंट टाय घालतो तसा तेव्हापासून टाय घालतो. आणि हा टायचा किस्सा त्या ताजमहल हॉटेलपासून मला शिकायला मिळाला आणि मी टाय घालायला सुरुवात केलं. पुढे बिल्डर झालो तसा थोडा बिघडलो होतो. बिल्डरचा व्यवसाय गमतीशीर असतो. 80 साली थोडं बिघडलं मी काही दिवस. मी बिल्डरचा ड्रेस घातला पण पूर्ण बिल्डरचा नाही, हाफ बिल्डरचा. म्हणजे मी व्हाईट सफारी घातला. बिल्डरचा ड्रेस कसा असतो मित्रांनो. पांढरा सफारी, खाली पांढरा वरती पांढरे, पायात चकचक बूट, इथं रेबॉनचं गॉगल, 5-5चं पाकिट. आणि सलमान खान आता कपड्याची बटणं लावतं म्हणे. बिल्डरचे 2 वरची बटणं उघडी, त्याच्यामध्ये कुत्र्याच्या त्या सोन्याच्या साखळ्या, हातामध्ये एक सोन्याची साखळी. आणि अशा प्रकारे तो बिल्डर, आता बिल्डर सुधारले कारण मी बिल्डरच्या आधी समारंभात हे जाऊन सांगतो वर्णन. त्यामुळे आता बिल्डर मी म्हणतो अरे शर्टाची बटणं लावा रे, सलमान खान पण लावतो. जर बटणंच उघडी ठेवायची तर बायको पुढे ठेवा ना, गिरायकाकडे कशाला बटणं उघडी ठेवता. मी 2 वर्ष हा ड्रेस घातला आणि मग लक्षात आलं की आपण फार मोठी चूक करतो आहे. आपलं गिराईक आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आणि मी माझ्या ड्रेसवर आलो. आज ड्रेस कोड खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही जर माझ्या जंगली महाराज रोडच्या ऑफिसला रंजन काका तुम्ही आलेला आहात, ते ऑफिस मध्यमवर्गीयांचं. माझं गिराईक कोण. मध्यमवर्गीय जो आहे तो माझं गिराईक आहे. अगदी गरीब माणूस आहे माझ्याकडे येत नाही. श्रीमंत 2-4% येतात, ते रुबाबात येतात आणि जातात. माझा मेजर गिराईक जो आहे, मी पुण्यात फ्लॅट बांधतो, तर मध्यमवर्गीय आहे. ज्याच्याकडे बिचारीची अवस्था शेळीच्या शेपटासारखी झालेली असते. धडनं माशी उडवता येते, धडनं अब्रू झाकता येते. अशा प्रकारे प्लॅन पास आहे का, HDFCचं लोन मिळेल का, पगाराचा EMI जाऊन मुलांच्या शिक्षणातनं कसे पैसे उरतात, त्याला तुम्ही तुमच्यातला वाटला पाहिजे. मी नेहमी म्हणतो की तुम्ही जंगली महाराज रोडच्या ऑफिसला माझे इतर बिल्डर येतात आणि म्हणतात DSK 4000 कोटीच्या थापा मारतो, ऑफिस का असं ठेवलं आहे. मी म्हटलं मी माझं ऑफिस मुद्दाम असं ठेवणार. मी बिल्डर मला दरवेळेला व्याख्यानाला बोलवतात, सगळे असोसिएशन भारतातल्या. मी मार्केटिंगचं हे गमक सांगतो. अरे तुमच्या फ्लॅट होल्डरला तुमच्याकडे येऊशी वाटलं पाहिजे. म्हणजे कसं की अरे तर त्या बिल्डरने फसवलं असेल, ताबा वेळेत देत नाही आहे, नळाला पाणी येत नाही आहे, सगळं गंडवतो आहे, ॲम्युनिटी देत नाही आहे, जो फ्लॅट होल्डर आहे तो बायकोकडे फुशार काय मारेल. जातोच आज DSKच्याकडे बघतोच, त्याची नशा उतरवतो. साला काय पैसे घेतले आणि देत नाही काय. बायकोच्या समोर तो जोरजोरात बोलेल, तुमच्या ऑफिस पैसे येईल आणि तुमच्या ऑफिस पैसे तो वॉचमन, सिक्युरिटीवाला, ते एअर कंडिशन ऑफिस, काळ्या काचा, चकचक, अर्धा अवतार त्याचा संपून जातो. तो येऊन भांडूच शकत नाही. तुम्हाला तुमचा व्यवसाय करत असेल तर तुमच्या गिरायकाला तुमच्या टेबलावरून हात आपटूशी वाटला पाहिजे. DS कुलकर्णी का देत नाही ताबा तुम्ही. हा कॉन्फिडन्स तुम्ही द्याल तर मग बघा बिझनेस कसा होईल. आज आम्ही गिनीज बुकमध्ये रेकॉर्डमध्ये गेलो आहेत. कशी घरं विकतात तर चुटकीसारखी विकतो, कारण आम्ही त्या ग्राहकाच्या खिशात नाही तर ग्राहकाच्या हृदयात हात घालतो. आम्ही नेहमी सांगतो आमच्या स्टाफला, कधी ग्राहकाच्या खिशात नाही हात घालायचा. हातच घालायचा असेल तर त्याच्या हृदयामध्ये घाला आणि मग ग्राहकाला काय लागतं ते द्या. साधं ऑफिस ठेवलं आहे. तुम्ही आमच्याकडे फोन करा. फोनच्या होल्ड ऑन म्युझिकवर तुम्हाला कायम ऐकायला येईल मराठी भावगीतं. कारण की माझा जो फ्लॅट होल्डर आहे त्याला मी ढांगडिंग अशी मोठी गाणी नाही देणं, मराठी भावगीतं. त्याच्यात ती भैरव कधी लावायचं आणि भैरवी कधी लावायची.
भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी अर्ध्यावरती डावमंडळ आम्ही नाही लावत. अरे तो घर घेणार आहे त्याला कुठले दुःखद गाणं ऐकू नका. एवढं बारीक सारीक तुम्ही बघायला पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक मुलाला एक चॉकलेट द्या, त्याला जो कोणी त्याला चहा कॉफी द्या. आमच्याकडे तुम्हाला चहा कॉफीवरनं गंमत सांगतो. आमचं ऑफिस जंगली महाराज रोडला आहे. तुमच्यापैकी कोणी आलं असेल तर चहा कॉफीशिवाय तुम्ही जर गेला असाल तर मला कळवा, कारण इम्पॉसिबल आहे चहा कॉफीशिवाय जाण्याशिवाय. तर आमचा स्टाफ म्हणायचं सर हे काय फॅड लावलं आहे, चहा कॉफी आणि बिस्किटं तुम्ही देता. संध्याकाळी बघितलं का 5:30 ते 7 इथं बसायला जागा नसते, एवढी गर्दी असते. मग म्हणलं चांगलं आहे की. अहो नाही हो, ते संभाजी बागेमध्ये भेळ खातात, चहाचे तल्ल भागवायला इथे येतात, घर घ्यायला काही येत नाहीत. मी म्हटलं काय बिघडलं मग? हे सुद्धा मार्केटिंगचं एक गमक आहे. काय बिघडलं? तुम्ही वेटी स्टेशनच्या बाहेर जा, तो शर्ट विकणारा, वस्तू विकणारा माणूस असतो ना, तो आता आमच्या काळी 10 का 10 असं म्हणत आम्ही जेव्हा फोन पुसायला मुंबईला जायचो तेव्हा. हा वेटी स्टेशनचा माणूस 50 काय 60 रुपये 60 रुपये का शर्ट, 60 रुपये का शर्ट असं विकत असतो. आणि त्याचेच पंटर, एक 10 पंटर असतात, ते त्याच्याकडनं सारखे विकत घेत असतात. आणि त्यामुळे 2 जे अननोन लोक असतात ते म्हणतात अरे काय याचा जोरात धंदा चालला आहे, हां सगळेजण शर्ट विकत घेतात म्हणून ते घेतात. हे गर्दीचं एक मानसशास्त्र आहे. मी आमच्या लोकांना म्हणलं अरे बसायला जागा नसती चांगले ना, तुमच्या त्या 25 जण जे फुकट चहा प्यायला येतात, एक 26वा कोणीतरी एकटाच फ्लॅट घ्यायला येतो, त्याला वाटतं अरे काय गर्दी इथं फ्लॅट गेला, राहू दे ना चहा पाजा ना. आता अशा प्रकारे म्हणून मी त्यांना बोलवतो असं नाही, पण जर तुमची भावना चांगली असेल, हॉस्पिटॅलिटी असेल, तर लक्षात ठेवा त्यातनं तुम्हाला चांगलंच फळ मिळतं. मी नेहमी म्हणतो आंब्याची कोय लावली तर आंब्याचंच झाड उगवतं, निवडुंगाचं उगवूच शकत नाही. फक्त तुम्ही त्या झाडाला मेहनत किती घ्याल, पाणी किती घालाल, खत किती घालाल, उन्हात असेल त्याला सावली द्याल का, हात फिरवाल का त्याच्यावर, छोटंसं गाणं म्हणून दाखवाल का, बघा झाड कसं फुलतं ते. असाच हा व्यवसाय, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आमच्या टोयोटाच्या बिझनेसमध्ये तुम्हाला सांगतो एक गोष्ट. टोयोटाची माझी मॉडेल कॉलनीमध्ये शोरूम आहे. शोरूम भर चौकात आहे. पलीकडे वडारवाडी आहे, कामगार वस्ती आहे. तिथे एकीकडे श्रीमंतांचे बंगले आहेत, दुसरीकडे गरीब आहेत, इकडचे लोक तिकडे कामाला जातात. आणि शोरूम चौकात असल्यामुळे नवीन कुठली गाडी आली की ते आम्ही त्या काचेला सगळे दिवे लावलेले असतात. आणि बाहेरनं एखादा केळ्याच्या गाडीवाला, रिक्षावाला किंवा एखादा त्या किर्लोस्करांच्या बंगल्यातला नोकर त्या काचेच्या बाहेरनं गाडी बघतो. मी एकदा तिथे होतो, मी माझ्या माणसानं सांगितलं त्याला वर बोलवा. आणि मग मी त्या माणसाला वर बोलवलं. माझे सेल्स ऑफिसर बघायला लागले की तो साधा एक कुठला तरी घरकाम करणारा अर्ध्या चड्डीतला गरीब माणूस होता. मी त्याला म्हटलं दादा माझा ऐकायचा. आता तो माझा कोट बीट अवतार बघून तो काही मला नाही म्हणे ना, घाबरला. तो म्हणलं इथं बसायचं आहे. मी त्याला शेजारी गाडीत बसवलं आणि जशी गिरायकाला गाडी दाखवतात तशी सगळी गाडी त्याला दाखवली. त्याला ड्रायव्हर सीटवर बसवलं, बॉनेट उघडून दाखवलं. तो सारखा घाबरलेला होता प्रेशर खाली. म्हटलं दादा घाबरू नको. मग तो शेवटी त्याला राहवलं नाही. म्हटलं दादा गरिबाची चेष्टा का करतात? म्हटलं गरिबाची चेष्टा, तुझं लेकरू काय करतं? तो म्हणला 5वी येते ते मोठं करणार की नाही? हा साहेब आपलं लेकरू मोठं होणार, इंजिनियर होणार, शिकणार लय. मग तो गाडी घेणार की नाही? घेणार. मग ती गाडी तुझ्या मुलाची आज तुला दाखवत आहे. आता त्याच्या डोळ्यात हा जो स्वप्न जातं. आता बघा पेरलेलं बीज कुठे जातो हे मला कुठनं कळलं. त्या एका मोठ्या माणसाने मित्रांनी सांगितलं की अरे तू आमच्या नोकराला सुद्धा गाडी दाखवली. तो रुबाबात जाऊन तिथे जाऊन सांगतो हा देव माणूस आहे, हा भला माणूस आहे, आज याने माझं स्वप्न जागवलं. आपण जर कोणाला अंडर एस्टिमेट केलं, चितू केलं, नाही चालणार, कोण कुठे कळणार नाही. काल तुम्ही इथे पुण्यनगरीचे वार्ताहर आहेत का कोणी इथे असले तर? पुण्यनगरीचे नसतील तर काल त्या पुण्यनगरीचे मालक माझ्याकडे, मला जेव्हा कळलं की हा माणूस किती वेगळा आहे, त्यांचं नाव शिंगोटे. त्यांना मी बोलून घेतलं. जे 4थी पास ग्रस्त आहेत 75 वर्षाच्या पुण्यनगरीचे मालक, त्यांना मी म्हटलं माझ्याकडे या, मला तुम्हाला भेटायचं आहे. ते पूर्वी मंडईमध्ये, मुंबईच्या मार्केट यार्डमध्ये मंडईमध्ये फळं विकायचे. पुढे ते न्यूजपेपर डिस्ट्रीब्यूट करायला लागले. पुढे नवाकाळचे ते डिस्ट्रीब्युटर ठरले, म्हणजे वितरक. आणि वितरक होता होता आज 4थी पास हा माणूस वय वर्ष 75 माझ्या केबिनमध्ये आला. विश्वास पण बसणार नाही का किती पेपरचा मालक आहे. त्याने आज जवळ त्याच्या पुण्यनगरीच्या 11 आवृत्त्या, त्याचा कानडी पेपर, त्याचा हिंदी पेपर, त्याचा गुजराती पेपर. अरे तू म्हणलं 4थी पास तू कसं काय करू शकतो? संपादकातलं काय कळतं? तो म्हणला पेपर वितरण करता करता त्या पेपरावरच्या कुठल्या बातमीने पेपर विकला जातो हे शिकलो आणि आज मी मालक झालो. आज बाबुराव शिर्के चांगलं सांगून गेले, बीजी शिर्के, बाबुराव शिर्के, की अरे 4थी पास शेठजी तुमच्यासारखे 100 गोल्ड मेडलिस्ट नोकरीला ठेवतो आणि कारखाना काढू शकतो, पण तुम्ही काय कारखाना काढू शकत नाही. कारण का? तर शेठजीकडे जन्मजात व्यवहार नाही. आता शेठजी शिकायला लागले, आता शेठजी 4थी पास राहिले नाही. काय त्यांच्याकडे? अरे हिशोबात, कानात हिशोबाची पेन्सिल आहे, त्यांना व्याज कळत आहे, रुपये आणि पैसे कळत आहेत, व्याज कळत आहे त्यांना.
ते दादासाहेब, ताईसाहेब, अक्कासाहेब, आमदार साहेब, खासदार साहेब असे हात जोडून मार्केटिंग कळतं आहे त्यांना. ते कुठे इगो ठेवत नाही कुठल्या गोष्टीला. आणि मग ते त्यांना प्रॉडक्शनची लाईन कळतं आहे. आज आपल्याकडची जी शिक्षण पद्धती झाली आहे ती शिक्षण पद्धती विचित्र झालेली आहे. काय शिक्षण पद्धती विचित्र झालेली आहे की आपण पुस्तकी शिक्षण देतो. मगाशी तुम्हाला जे म्हणलं लॉर्ड मॅकेलेचं पत्र इंग्लंडच्या राणीला लिहिलेलं 1947 सालीचं पत्र आहे, सगळीकडे उपलब्ध आहे की हे राणी, या देशाला जरी आपण स्वातंत्र्य दिलं असलं तरी या देशाची मी शिक्षण पद्धती अशी करून ठेवली आहे की हे सगळे यातले जे क्रीम आहेत, हुशार लोक आहेत, ते आपल्या सेवेला येतील. 47 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर काय झालं? तुमच्यातले जे हुशार डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ इंग्लंडला नोकरीला गेले, कारण इथे त्याचं चीजच होणार नाही. अमेरिकेला नोकरीला गेले, आफ्रिकेत नोकरीला गेले, मिडल ईस्टला नोकरीला गेले आणि इथे उरतील फक्त गुलामांच्या फौजा आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवलं. मला मुंबईत मी काम करतो, सगळीकडे काम करतो, त्याच्यामुळे मुंबईमध्ये ज्या एरियात काम करायचं तिथला एक दादा असतो, म्हणजे दाऊद इब्राहिमपासून ते छोटा राजांपासून सगळ्यांचे फोन मला. आपण कोणाला घाबरत नाही, आपण मराठी माणूस, एक दमडी दिली नाही. पण पोलिसांनी मला एक गनमन दिला चांगला. मला मजा वाटली. झालं आपण आमदार नाही झालो, लाल दिव्याची गाडीत नाही, पण मस्तपैकी एक तो AK-47वाला पोलीसचा माणूस 24 तास माझ्यावर. कारण पुण्यातली सेलिब्रिटी असल्यामुळे मला काही होता कामा नाही. मग मी त्याच्याशी दोस्ती झाली तेव्हा त्याची माझी. तेव्हा मला त्याला विचारलं, दादा तू शिकला काय रे? तो म्हणलं BSc आहे. मला खूप वाईट वाटलं, कारण प्री डिग्री सायन्सला मी नापास कसा झालो ते मला आजही आठवतो. जो BSc होऊ शकतो तो पोलीस कॉन्स्टेबल होऊ शकतो. आमच्या कित्येक बिल्डरांच्याकडे BSc झालेले मुलं फ्लॅट विकायला आहेत, कारण ते BSc झाल्याचं दुःख नाही आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल शिक्षण दिलेलं नाही. परवा मी कोल्हापूरला शिक्षण परिषद होती, ZTVने भरवली होती. कोल्हापूर विद्यापीठाचे चान्सलर होते, पुणे विद्यापीठाचे राम ताकोले होते, अजून एक चान्सलर होते. मी त्यांच्याकडे बघून विचारलं की लॉर्ड मॅकेलेचा शाप खरा आहे सर, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, माझी उत्तरं द्या. तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज, तुमच्या तर इथे इंजिनिअरिंग कॉलेजला तुम्ही असाले आहेत सर, आपल्याला प्रॅक्टिकल काय बदलायला पाहिजे बघा. तुम्ही जे इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजला इंजिनिअरिंग शिकवतात, या मुलांना तुम्ही यांच्या कोर्समध्ये भिंत कशी बांधायची, ब्रिकवर ब्रिक कशी ठेवायची, तसे कसे जॉईंट यायचे हे शिकवता का? नाही. वॉटरप्रूफिंग कसं करायचं शिकवता का? नाही. दार कसं बसवायचं? नाही शिकवत. खिडकी कशी बसवायची? नाही शिकवत. नळ कसा बसवायचा, प्लंबिंग कसं करायचं हे पण शिकवत नाही. आणि मग नुसतंच त्याला कॉन्क्रीट, म्हणजे तो भक्कम बिल्डिंग बांधू शकेल, पण तो सुंदर बिल्डिंग नाही बांधू शकत. आर्किटेक्चर नाही आहे त्याच्याकडे शिक्षण. त्याला गुड मॉर्निंग म्हणायला शिकवत नाही, मार्केटिंग करायला शिकवत नाही, त्याला अकाउंटन्सी शिकवत नाही, हिशोब शिकवत नाही. आणि मग शेठजीकडे जन्मजात असतो म्हणून तो तुमच्यासारखे इंजिनियर ठेवून तो बिल्डिंग बांधू शकतो. तर मित्रांनो, आज आपल्याला कॉलेजला लिमिटेशन आहे ना युनिव्हर्सिटीच्या कोर्समुळे, पण आपण प्रॅक्टिकल शिकायला पाहिजे. मी माझ्याकडे प्रयोग केला. माझ्याकडे काय होतं, इंजिनियर्स आहेत. आता तरी तुम्ही इंजिनिअरिंगच्या पूर्वीच्या काळाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मुली नसायच्या, त्यामुळे सगळे इंजिनियर कसे राहतात तो साईटवर, गबाळे, दाढीचे खुंट वाढलेले, तुरगळलेले कपडे घातलेले, पॉश राहतच नाही, कारण की ते शिक्षणातच झालं नाही. सुंदर बिल्डिंग बांधत नाही, भक्कम बांधतात. तुम्ही जर कधी भिंतीवर ट्यूबलाईट लावली आणि जर तुमच्या भिंतीला निळा रंग असेल तर तुम्हाला टेंगळं दिसतील असे, कारण की त्याला म्हणतं की तो पडणार आहे का, ती चांगली आहे ना. फरशाच्या लाईनी एका लाईनीत नसतील. बाथरूममध्ये गेला तर बाथरूमच्या दाराच्या मागची जर ग्लेस्टाची लाईन बघितली तर थोडी तिरकी गेलेली असेल, आऊट गेलेली असेल. त्याचं कारण इंजिनियरला आर्किटेक्चर किंवा सौंदर्य शिकवलंच नाही आहे. जर एखादा फ्लॅट होल्डर आला नवरा बायको आणि मुलासकट, तर तो इंजिनियर त्याला गुड मॉर्निंग म्हणतच नाही, कपडाला आठ्या घालतो की माझ्या स्लॅबमध्ये कशाला आला. त्याला शिकवायला पाहिजे, अरे ते छोट्या मुलाला कडेवर घे, वहिनीनं विचार, त्या साहेबांना विचार की साहेब जर हसत असलं म्हणावं की हे रहस्य सगळं वहिनी आहे बरं का, वहिनींमुळे साहेब तुम्ही हसताय, वहिनींमुळे घर घेताय. हे समजा मार्केटिंग सोडा, त्या मुलाला कडेवर घेणं सोडा, त्याला गुड मॉर्निंग पण शिकवत नाहीत. जर स्लॅब 2 महिने लेट झाला तर व्याज किती पडेल आणि लॉस किती होईल, त्याला अकाउंटन्सी शिकवली जात नाही. आणि मग मी एकदा काय प्रयोग केला की अरे गुड मॉर्निंगही म्हणत नाही, सुंदर बिल्डिंगही बांधत नाही. मी आर्किटेक्ट, माझे 4 साईडचे 4 इंजिनियर परत बोलवले आणि 4 आर्किटेक्ट तिथे पाठवले. 4 आर्किटेक्ट पाठवल्यानंतर ज्यावेळेला आठवडा झाला तेव्हा आठवड्याने 4ही आर्किटेक्ट माझ्या केबिनच्या बाहेर आले. दाराच्या बाहेर नॉक केलं. मे कॅमिन सर? म्हटलं या, काय झालं तुम्हाला? सर आम्हाला नाही जमत. अरे पण म्हटलं बोला ना, काय झालं? अहो आमचं कोणी ऐकतच नाही. म्हणजे काय? तर त्यांची गंमत अशी झाली, त्यांना सौंदर्य कळतं आहे, रंग कुठला लावायचा कळतं आहे, फरशीची लाईन कळती आहे, पण त्याला चहा मायला तुझ्या काय करतो रे ओरडता येईना त्या लेबरच्या अंगावर. ते बिल्डिंग लाईनमध्ये तो कणखरपणा पण पाहिजे. यांच्याकडे कणखरपणा आहे तर सौंदर्य नाही, यांच्याकडे सौंदर्य आहे तर त्यांच्याकडे कणखरपणा नाही. अशा परिस्थितीमध्ये आज आपली शिक्षण पद्धती, तुम्हाला प्रॅक्टिकल शिक्षण नाही घेतलं तर गोंधळ होत आहे. मी फुटाणे विकले, भाजी विकले, मी आज कॉमन सेन्स वापरू शकतो आणि प्रॅक्टिकल शिक्षणाच्या जोरावर मी आज सगळे बिझनेस करू शकतो. माझ्या आज असंख्य व्यवसाय आहेत, वेगवेगळ्या विषयाचं मी तुम्हाला ज्ञान देऊ शकतो. तुम्ही पण प्रॅक्टिकल शिक्षण घेतली पाहिजे. तुम्ही अमेरिकेतल्या कुठल्याही तुमच्या मित्राला विचारा, तुम्ही जा, तुम्ही जेव्हा कधी अमेरिकेत जाल
युरोपमध्ये जाल, लंडनमध्ये जाल, तिथल्या हॉटेलात जा, रेस्टॉरंटमध्ये जेवायला, किंवा तिथल्या पेट्रोल पंपावर जा, किंवा तिथल्या मॅकडोनल्डमध्ये जा आणि तिथल्या वेटर मुलाला विचार तू काय करतो. तो सांगेल मी डॉक्टरकीचं शिक्षण घेतो आहे, मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो आहे. त्यांना गरज आहे म्हणजे पैसे कमी पडतात म्हणून नाही, त्यांचं कॉलेज त्यांना सांगतं प्रॅक्टिकल शिकायला जा. प्रॅक्टिकल शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे, जे आपल्याला पुस्तकी शिक्षणात मिळत नाही. त्या मित्रांनो जिथे संधी मिळेल तिथे प्रॅक्टिकल शिक्षण तुम्ही जरूर घ्या आणि मग बघा लाईफ कसं होईल. आता